have seen about co-prime number and about twin prime number. Today we can see about the prime factorization of the number. We know that by the concept of Euclid or by using the theorem of Euclid, we factorize any composite number into a prime number. मागील तासात आपण सहमूळ संख्या आणि जोड मूळ संख्या याबद्दल माहिती बघितली होती. आता आपण संख्येचे मूळ अवयव कसे पाडायचे हा भाग शिकणार आहे. युक्लिडच्या नियमाप्रमाणे आपण कुठलीही संयुक्त संख्या ही लसावी आणि मसावी काढण्यासाठी मूळ रूपात लिहू शकतो किंवा मूळ संख्येत लिहू शकतो हे आपण यापूर्वी शिकलो. मग जी काही संयुक्त संख्या आहे तिचे मूळ अवयव कसे मिळवायचे? हाऊ कॅन वी डिफाइन द प्राइम फॅक्टर्स ऑफ गिवन कंपोजिट नंबर? For that we can take here example. In this example we find out prime factors of 48. 48 is a composite number. This factorization is made by two types. First one is raw method and second one is column method. First we can see our column method. पहिल्यांदा आपण उभी मांडणी शिकूया. 48 हे उदाहरण आपण घेतलेले. आता उभ्या मांडणीमध्ये अवयव शोधताना आपण काय करतो तर या ठिकाणी 48 ही संख्या घेतली आणि 48 ला 2 ने आपण भागायचं. 48 ला 2 ने भागून आपल्याला किती मिळतं तर 1 2 2 4 राहिला 0. नंतर पुढचा एकक स्थानचा अंक 8 पुढे आला. 2 चौक 8 भागाकार किती आला 24. तर हा भागाकार आपण या ठिकाणी 24 हा भागाकार जे काही क्वोशिएंट आपल्याला मिळालं ते आपण या ठिकाणी घेतले. त्यानंतर पुन्हा या संख्येला पूर्ण भाग जाणारी संख्या पुढे आपण विचारात घेतो. लहानात लहान याची सुरुवात इथं 2च का निवडलं? पहिल्यांदा 2च का निवडलं? त्याच्याऐवजी 4 का निवडलं नाही किंवा इतर संख्या का निवडली नाही? तर अवयव काढताना आपण लहानात लहान संख्या जी काही प्राइम नंबर आहे किंवा जी मूळ संख्या आहे अशी लहानात लहान मूळ संख्या आपण निवडायची असते. मग पहिल्यांदा आपण 2 ही मूळ संख्या निवडली. तुम्हाला माहिती आहे 1 ही मूळ संख्या नाही किंवा संयुक्तही नाही. 1 is not prime number or composite number. So first prime number is 2. So that we can take here 2. आपण पहिल्यांदा 2 घेतलेले. 2 ने आपल्याला 48 ला भाग घालवायचा आहे. मग 2 ने 48 ला भाग घालवत असताना आपला भाग कितीला मिळून भाग बसतो तर 24 चा. मग ते 24 आपण जो भागाकार आपल्याला मिळाला तो 24 भागाकार पुढे मांडला. परत त्या 24 ला भाग जाणारी लहानात लहान संख्या मिनिमम प्राइम नंबर इज 2. Our lowest prime number is 2. So we divide 40 24 by 2. We get 12. आपण
जसं आपण 24 ला भाग घालवला, 48 ला भाग घालवला, या पद्धतीने आपण 24 ला भाग घालू शकतो दोन्ही, बेक बेक आणि बे दोन्ही 4. या पद्धतीने आपल्याला पुढचा भागाकार मिळतो 12. 12 ला 2 ने भागल्यानंतर आपल्याला मिळतं 6. 6 ला 2 ने भागल्यानंतर आपल्याला मिळतं 3. 3 ला 2 ने भाग जात नाही. मग त्याच्यानंतरचा प्राईम नंबर कुठला किंवा मूळ संख्या कुठली, तर 3. मग 3 ने 3 ला भाग जातो आणि भागाकार येतो 1. ही क्रिया आपण कुठपर्यंत करत असतो, जोपर्यंत भागाकार 1 मिळत नाही तोपर्यंत आपण ही क्रिया पुढे करत असतो, लक्षात ठेवा. आणि त्यामुळं अशा पद्धतीनं याचे अवयव कसे पाडले हे तुम्हाला लक्षात आलं असेल. आता हेच अवयव आपल्याला आडव्या मांडणीत पण लिहिता येतात. मग आडव्या मांडणी कशी लिहायची, तर 2 किती वेळा आले 48 मध्ये, तर 4 वेळा आले. मग त्यांचा गुणाकार आणि गुणिले 3, म्हणजे या ठिकाणी हे जे काही आपल्याला अवयव मिळाले किंवा the prime factors are obtained by vertical or column method can be written as a raw method or raw type like this 2 into 2 into 2 into 2 into 3 like this. म्हणजे 3 1 3 3 2 6 6 1 6 6 2 12 12 1 12 12 2 24 24 1 24 24 2 48. अशा पद्धतीने आपल्याला हे प्राइम नंबर, प्राइम फॅक्टर्स या ठिकाणी आपल्याला मिळालेले दिसून येतात. नेक्स्ट एक्झाम्पल वी कॅन टेक हियर, that is a 49. 49. आता हे आपण व्हर्टिकल डिस्ट्रीब्युशन याचं करू शकतो. व्हर्टिकल डिस्ट्रीब्युशन मध्ये आपल्या लक्षात येतं 49 ला 7 ने जर का आपण डिवाइड केलं, आता 7 ने का डिवाइड करायचं, there are no lowest number which factorize 49 completely. 7 पेक्षा अशी कुठलीही लहान संख्या नाही की जिने 49 ला पूर्ण भाग जातो, अशी संख्या नाही. तुम्ही 2 ने भाग घालून बघा 49 ला, बाकी 1 राहते. तुम्ही 3 ने भाग घालून बघितलं, 4 ने भाग घालून बघितलं, 5 ने बघितलं किंवा 6 ने बघितलं, तरी तिथं बाकी शिल्लक राहते. आपल्याला अशी संख्या शोधायची की ज्या संख्येने भागला असता बाकी 0 येईल, अशी संख्या शोधायची. मग आपण पहिल्यांदा 7 ही संख्या निवडली. 7 ने 49 ला भागलं, आपला काय मिळालं, 7 7 49, भाग बसला 7 चा. आता 7 ला भागल्यानंतर दुसरी संख्या कुठली, तर 7च. आणि म्हणून आपण या ठिकाणी 7 ने भागून 7 ला आपला या ठिकाणी भागाकार 1 मिळाला. म्हणजे या ठिकाणी आपली जी काही भागाकार करण्याची प्रक्रिया होती, the process of division is completed here when we got a quotient 1. आपला quotient 1 मिळाला किंवा भागाकार 1 मिळाला की आपली भागाकाराची क्रिया पूर्ण झाली. मग आडव्या मांडणी, आडव्या मांडणी किंवा हॉरिझॉन्टल डिस्ट्रीब्युशन मध्ये आपण हे लिहू शकतो 7 into 7, 7 into 7. तर अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी ही दोन्ही उदाहरणं लक्षात आली असतील. तर अशा प्रकारे आपण कुठलीही मूळ संख्या, संयुक्त संख्या जी आहे, इन दिस मेथड एनी ऑफ दी
composite number can be distributed in a prime number by factorization method. तर अशा पद्धतीने फॅक्टरायझेशन करून आपल्याला ती मूळ रूपात मांडता येते. ठीक आहे, हा भाग तुम्हाला समजला असेल. मग आता आपण सराव संचाकडे वळूयात. सराव संचामध्ये in a practice set there are 10 example given for you to solve. तुम्हाला एकूण 10 उदाहरणे दिली आणि तुम्हाला कुठल्याही पद्धतीने उभ्या मांडणी किंवा आडव्या मांडणी तुम्हाला त्याचे काय करायचे, अवयव पाडायचे. मग हे अवयव पाडण्यासाठी तुम्ही एक एक संख्या घेऊन तिचे अवयव पाडू शकता. आता आपण या ठिकाणी काही संख्या घेऊया. ठीक आहे, तर हा भाग तुम्हाला समजला असेल. आता आपण सराव संचाकडे बोलतोय. तर सराव संच 11 आपण शिकतोय. याच्यामध्ये आपण दिलेल्या संख्येचे अवयव पाडणार आहोत. In a practice set 11 we have seen about the prime factors of any composite number. Why we required prime factors of any composite number? We know every group of number having the LCF and SCF. LCM and LCF. प्रत्येक जी काही संयुक्त संख्या आहे ती मूळ संख्येत रूपांतरित का करायची, तर त्यासाठी आपल्याला युक्लिडने सांगितले की ज्या संख्या आपल्याला किंवा जो संख्यांचा समूह आपला दिलाय, 2 संख्या असतील किंवा अधिक संख्या असतील, त्यांचा लसावी आपण शोधू शकतो आणि मसावी आपण शोधू शकतो. मग हा लसावी किंवा मसावी शोधण्यासाठी आपल्याला त्या संख्या मूळ अवयवाच्या रूपात मांडता आल्या पाहिजे. मग आपल्याला संख्येचे मूळ अवयव पाडता आले पाहिजे. आपण या ठिकाणी पहिल्यांदा 5वे उदाहरण घेऊया. बाकीची उदाहरण तुम्ही सोडवा. 5वे उदाहरण जे आहे ते आहे 216. How we factorize 260 into its prime factor. आता हे 216 जे आहे त्याचे प्राइम फॅक्टर किंवा मूळ अवयव कसे मिळवायचे? We know the vertical method in which we take the number like this and we divide by smallest divisible number. Smallest number which is divisible to 260. So first number is 2. First number is 2. आता बघा 216 ला भाग करणारी लहानातला संख्या किती? 2. मग 2 ने आपण भागलं 2 तर 2. 1 ला भाग जाताना 0. 2 8 16. आता भागाकार मिळाला आपला 108. हा भागाकार कसा मिळाला? 216 divided by 2 we get 0. Then we can take 1 at that time we don't divide 1 by 2, so we can take 0 here. 0 into 2 0. 1 we get 16. Then we know that 2 into 8 is equal to 16. So LCM is 8 and multiplication of 2 and 8 is 16. We get 0 0. तर अशा पद्धतीने 216 ला जर 2 ने भागवला तर आपल्याला काय मिळतं? या ठिकाणी 108 मिळतं. भागाकार 108 मिळतो. आता 108 ला आपण भाग घालू शकतो. 2 पंच 10 आणि 2 चौक 8.
पुढे आपल्याला 54 मिळतं. 54 ला 2 ने भागायचा. 2 दुनी 4 हे 7 14. आता संख्या मिळाली 27. 27 ला 2 ने भाग जातो का? 27 is not divisible by 2. So next number is 3. We divide 27 by 3. We get 9. We get 9. Then 9 is divided by 3. We get 3. And 3 is divided by 3. We get 1. That is the quotient is 1. तर अशा पद्धतीने इथं भागाकार आपल्याला 1 मिळाला. मग 216 चे अवयव काय? Which are the factors of 216? So the factors of 216 is as 2 into 2 into 2 into 3 into 3 into 3. These are the factors of the 216. तर अशा पद्धतीनं आपल्याला ह्या 216 चे अवयव मिळाले. आता 216 चे अवयव जसे मिळाले तसं आपण पुढच्या उदाहरणातील संख्येचे पण अवयव मिळवू शकतो. तुम्ही ह्या उदाहरणाचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता व्हिडिओ पाहताना. पुढचं उदाहरण आपण बघणार आहोत. $765. Next example, which is a 7th example. 765. What is the prime factors of 765? We must find out by vertical method. 765 is divisible by 2. Yes or no? 765 is not divisible by 2. Then we can take second or greatest term, number 3. Then we get the factors of 765. बघा आता 3 ने भाग जातो का? तर 3 ने भाग जातो का नाही याची खात्री आपल्याला करावी लागेल. 3 1 किती? 3 2 6. राहिले किती? 1 वरून घेतला 6. 3 5 15. राहिला 1. 3 5 15. या ठिकाणी भागाकार मिळाला आपला 255. 255. The quotient is 255. So that 765 is divisible by 3. But because the remainder is 0, here remainder we get remainder 0. So 765 is divisible by 3. Now we get 255. Then 255 is also divisible by 3. बघा हे 255 सुद्धा 3 ने विभाज्य आहे. मग 3 ने भाग घालून बघा. 3 8 24. राहिला किती? 1. 3 5 15. Then we get 85. 85 is not divisible by 3. 85 is not divisible by 3. आता 3 ने 85 ला भाग आपला घालवता येत नाही कारण बाकी 1 शिल्लक राहते किंवा या ठिकाणी बाकी शिल्लक राहते. त्यामुळे आपण या ठिकाणी या संख्येला भाग घालू शकत नाही. मग पुढची संख्या 4 विचारात घ्यायची. 4 ने ह्या संख्येला भाग जातो का? तर 4 ने सुद्धा
85 ला भाग घालवता येत नाही आणि म्हणून मग आपण कितीने भाग घालवणार तर अर्थातच 5. then we take here 5 as a divisor. then we divide 85 by 5 we get 8 के 5 राहिले 3 8 5 गेले 3 राहिलं नंतर 35 ही संख्या तयार झाली आणि मग बघा 5 के 5 3 राहिलं 35 झाले 5 7 35 5 7 35 we get 70 by dividing 85 by 5. 5 ने 85 ला भाग घालवला तर आपला भागाकार होतो 17. then 70 is not divisible by any lowest number up to 70. 17 ही संख्या कशी आहे तर 17 या संख्येला 2 पासून 16 पर्यंत कुठल्याही संख्येने भाग जात नाही बिकॉज 17 is a prime number. 17 is a prime number. So we write here 70 is divisible by only 17 we get 1. Then prime factors of 765 can be written as 765 is equal to 3 into 3 into 5 into 7 like this. तर आपण अशा प्रकारे जे काही 762 होतं त्या 762 चे अवयव आपण या पद्धतीने लिहू शकतो. ठीक आहे. Now we take last example, that is the 10th example. 559. Five hundred and 559 is not divisible by any number. We take like this vertical method. We must find out the prime factor of 515. First we can take 2. आपण 2 घेऊया. 2 ने भाग जातो का तर 2 ने भाग जाणार नाही. मग 3 ने जातो का बघूया. 3 ने जातो का बघा आता 3 ने 3 एक 3 राहिले किती 2 नंतर आता या ठिकाणी 25 झालं 3 8 24 राहिले 1 झाले 19. 19 या संख्येला 3 ने भाग जात नाही आणि म्हणून 3 is not a prime factor of this number. So we take next number, that is a 4 5. 4 5 is also does not the prime factor of 559 because the number at unit place is a 9. मग पुढची संख्या घेऊया 7. 5 ने जाणार नाही 4 ने जाणार नाही 6 ने जाणार नाही मग आपण 7 घेऊया. मग 7 ने भाग जातो का बघूया. 7. First we can divide 55 by 7. 7 साठी 49. Here
we get 90 69 या ठिकाणी 7 ने भागाला 7 ने भागाला असताना 49 बाकी राहते 6 वरून घेतले 9 झाले 69 आता 7 ने भाग पुढे जातो का 69 तर 7 ने भाग जात नाही मग पुढची संख्या आपण घेऊया नऊ 9 ने भाग जातो का याची खात्री करूया तर 9 ने सुद्धा या ठिकाणी या संख्येला भाग जाणार नाही तरी आपण बघूया 9 ने काय होईल 9 5 45 9 सख 54 मग या ठिकाणी बाकी राहिली 1 झाले 19 आता 9 19 ला भाग होतो का नाही तर आणि त्यामुळे 9 ही सुद्धा भाग जाणारी संख्या आहे नाव वी कॅन टेक नेक्स्ट नंबर that is 11 559 is divided by 11 आता या ठिकाणी 11 ने भाग घालून काय होते बघा 1155 या ठिकाणी पुन्हा 9 ला भाग जात नाही त्यामुळे 11 ने सुद्धा या ठिकाणी संख्या डिव्हिजिबल होईल तर अशा पद्धतीने प्रत्येक संख्या जी आहे त्या संख्येने पुढे दिलेल्या संख्येला भाग जातो का नाही याची खात्री आपल्याला प्रत्येक वेळेला करावी लागते मग नेमकं 559 ला कुठल्या संख्येने भाग जातो हे शोधत असताना आपला काय करावं लागते तर आपण अशा पद्धतीने 111 संख्या विचारात घेऊन आपण पुढे जाणार आहोत आणि पुढे जाऊन त्या ठिकाणी आपल्याला भाग जातो का नाही याची खात्री आपल्याला करावी लागणार आहे तर बघा आता पुढची संख्या जी आहे ती पुढची संख्या आपण विचारात घेऊयात आपण 11 चा विचार केला 11 ने भाग केला नाही आता काय करायचं मग नेक्स्ट नंबर इज 12 559 is not divisible by 12 because that number at unit place is 9 त्या ठिकाणी 9 आहे त्यामुळे 12 ने भाग जाणार नाही मग 13 ही संख्या येईल 13 या ठिकाणी 13 2 26 39 352 पहिल्यांदा 4 चा भाग असतो आता बघा बाकी राहिली किती 3 आता 39 39 is divisible by 13 so that first prime factor of 559 is 30 we get 30 then we know that 43 is also prime number so this number must be divisible by that number 43 ही मूळ संख्या आणि त्यामुळे 43 ला भाग कशाने जाईल फक्त 43 ने आणि म्हणून आपण या ठिकाणी 559 ची जी काही फॅक्टर आहे ते फॅक्टर आपल्याला काय मिळाले तर 30 into 43 याचे फॅक्टर काय मिळाले बघा 559 is equal to 30 into 43 like this तर अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी सराव संच 11 जो आहे तो सराव संच 11 आपल्याला सोडवायचा आहे सराव संच सोडवत असताना पुढे जात असताना ज्यावेळेस आपण कुठल्याही संख्येचे अवयव आपण पाडतो when we divide we get the prime factor of any number at that time lowest from the lowest prime number
वी कॅन स्टार्ट द डिव्हिजन. आपण लहान संख्येकडून पुढं पुढं त्याचे अवयव काय ते आपण शोधत जातो. तर आता या ठिकाणी जी उदाहरणं घेतली त्या उदाहरणाच्या आधारे तुम्हाला लक्षात आलं असेल की कुठलीही संयुक्त संख्या एनी ऑफ कंपोजिट नंबर कॅन बी रिटन इन ए फॉर्म ऑफ प्राईम नंबर. इन ए फॉर्म ऑफ प्राईम नंबर. तर अशा पद्धतीनं आपण कुठलीही संख्या जी संयुक्त असते तिचे मूळ अवयव आपण शोधू शकतो आणि ते लिहू शकतो. तर ह्याचा उपयोग काय मूळ अवयवाचा? तर ज्यावेळेस आपण लसावी किंवा मसावी काढतो त्यावेळेला म्हणजे आपल्याला SCM आणि आपल्याला LCM फाइंड आउट करताना आपल्याला या मूळ अवयवाची गरज भासते. हे कोणी शोधून काढलं सुरुवातीला? युक्लिडने. कुठलीही संयुक्त संख्या आपण मूळ अवयवाच्या रूपात आपण घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने जसं विज्ञानामध्ये आपण रेणू जो आहे तो रेणू आणि आयनापासून तयार झालेला आहे, अणूपासून तयार झालेला आहे, हे जसं आपण शिकतो तशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी संयुक्त संख्या जी असते ही संयुक्त संख्या ही अनेक मूळ संख्यापासून तयार झालेली असते हे आपल्याला माहित आहे. आपल्या शरीरातल्या प्रत्येक अवयवाला अनेक प्रकारच्या ऊती आहेत आणि त्या ऊती पेशीपासून बनलेल्या आहेत. तशा पद्धतीनं कुठल्याही संयुक्त संख्या ह्या मूळ अवयवापासून बनलेल्या आहेत आणि त्यामुळे मूळ अवयव आपल्याला शोधता आले पाहिजेत. ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूयात. उद्याच्या तासाला आपण जे काही मसावी आणि लसावी आहे त्याच्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत. तर पुढच्या तासाला आपण पहिल्यांदा मसावी बद्दल माहिती बघणार आहे. दॅट इज द हायेस्ट कॉमन फॅक्टर्स. हायेस्ट कॉमन फॅक्टर्स म्हणजे महत्तम सामायिक विभाजन किंवा सर्वात मोठा विभाजन याच्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.